तुम्ही कधी आप्पे पात्रात साबुदाणा वडा बनवला आहे का? नाही ना? तर चला, आज मी तुम्हाला आप्पे पात्रात अगदी कमी तेलात आणि न तळता कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते दाखवते. बघा, हे वडे बाहेरून कुरकुरीत, आतून मस्त शिजलेलं, तयार झाल्यावर दिसायला अगदी तळलेल्या साबुदाणा वड्यासारखेच. तर चला, हा झटपट आणि मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये 1 वाटी रात्रभर भिजवलेला साबुदाणा घ्यायचा. त्यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालून घेतले. सुरुवातीला चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हाताने हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. तर बघा, या पद्धतीनं आपलं वड्याचं मिश्रण तयार झालं. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. हे गोळे फार मोठे नका करू, जेणेकरून ते आप्पे पात्राच्या साच्यामध्ये व्यवस्थित बसतील असेच गोळे बनवायचे आहेत. तर बघा, या पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेते. आता हे 12 गोळे तयार झाले आहेत. आता आप्पे पात्र गरम करून प्रत्येक साच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. आता प्रत्येक साच्यामध्ये तयार केलेला एक एक गोळा सोडून द्यायचं. तर मंडळी, आज आपण हे वडे अजिबात तळणार नाहीये, त्यामुळे खूप जास्त तेल वापरण्याची गरज नाही. आता आप्पे पात्रावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटे हे वडे भाजून घेऊया. 5-7 मिनिटानंतर हे झाकण काढलं. आता वरून प्रत्येक वड्यावर चमच्यानं थोडंसं तेल सोडायचं आणि सगळे वडे अलगद पलटून घ्यायचं. आता दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे भाजून घेऊया. आता श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावणात भरपूर जणांचे उपवास असतात. उपवास म्हटलं की सारखं सारखं तेलकट पदार्थ खाऊन कधी कधी कंटाळाही येतो. म्हणून यावेळी मी आपल्यासाठी हे साबुदाणे वडे न तळता अगदी कमी तेलात आप्पे पात्रात बनवले आहेत. आणि बघा, आपले साबुदाणा वडे किती छान सोनेरी तयार झाले आहेत. दिसायला अगदी तळलेल्या वड्यासारखेच, पण हे आपण आप्पे पात्रात अगदी कमी तेलात बनवले आहेत. अशा पद्धतीने बनवलेले वडे छान कुरकुरीत तर होतातच, पण ते जास्त तेलकटही लागत नाहीत. त्यामुळे उपवासासाठी हा एक छान आणि झटपट पर्याय आहे. तुम्हीही नक्की करून बघा. आता यातील एक वडा मी तुम्हाला दाखवते. तर बघा, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसर छान शिजलेला. खरंच हे वडे आप्पे पात्रात बनवले आहेत असं अजिबात वाटत नाही. तर मंडळी, उपवासासाठी ही झटपट कमी तेलात आणि न तळता बनणारी साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हीही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.